मी अमन दळवी, आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. रविवार 16 ऑगस्ट 2026, काळा चौकीचा महागणपती अर्थातच काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा महाराष्ट्रातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा पारंपरिक आगमन सोहळा साकारण्यास आम्ही सिद्ध झालेलो आहोत, सज्ज झालेलो आहोत. पण या पारंपरिक आगमन सोहळ्याची रूपरेषा कशी असणार आहे याचीच माहिती या व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत आणू इच्छितो. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आराध्य अमन दळवी. आपण आता महागणपतीच्या प्रांगणात आहोत. महागणपती प्रांगण संपूर्णपणे महागणपतीच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. याची सुरुवात रविवार 16 तारखेला सकाळी 11 वाजता जिथे महागणपती आपला बसतो, विराजित होतो, गेल्या 71 वर्षांची जी परंपरा आपण साकारतोय त्या जागेवाल्या महाराजाला मंडळातर्फे श्रीफळ अर्पण करून या पारंपरिक आगमन सोहळ्याची सुरुवात होणार आहे. श्री जागेवालेला श्रीफळ आपण अर्पण केल्यानंतर नवघरेश्वर ब्रास बँड, जे गेली अनेक वर्ष महागणपती चरणी सेवा समर्पित करतायत, तो श्रीफळ अर्पण केल्यानंतरच महागणपती भक्तांमध्ये एक वेगळा जोश पाहायला मिळतो. आणि तो जोश कोण वाढवतो? ते नवघरेश्वर ब्रास बँड. तर या जागेवर ज्या ठिकाणी महागणपती बसतो, विराजित होतो, त्या ठिकाणी नवघरेश्वर ब्रास बँड आपलं वादन करेल. कार्यालयाजवळ देखील आपलं स्वप्नपूर्ती कार्यालयाजवळ देखील आपलं वादन करेल. आणि त्यानंतर मंडळाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी, कार्यकारिणी आणि समस्त महागणपती भक्त सिद्धेश दिगोळे यांच्या कार्यशाळेकडे कूच करते. कार्यशाळेत गेल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी महागणपतीचं आगमनानिमित्त पूजन होईल. ते पूजन संपन्न झाल्यानंतरच महागणपतीचे मूर्तिकार कलागंध आर्टचे युवा मूर्तिकार श्री सिद्धेश दिगोळे यांचा मान सन्मान करण्यात येईल. आणि मान सन्मान झाल्यानंतर लगेचच महागणपती दुपारी ठीक 12 वाजता परळ वर्कशॉपच्या मुख्य प्रवेशद्वाराहून बाहेर येऊन महागणपती भक्तांना दर्शन देण्यास सज्ज होईल. आणि यंदाचं खास आकर्षण म्हणजे या महिनाभराच्या सर्व कालखंडामध्ये, या कालावधीमध्ये महागणपती संपूर्णपणे बंदिस्त आहे. यावर्षी मंडळाने महागणपतीच्या पाठपूजनाच्याच दिनी जाहीर केलं होतं की यंदा महागणपतीचं फर्स्ट लुक नाही, टीजर नाही किंवा कोणतंही दर्शन नाही. महागणपती तुम्हाला त्याच ऐटीत, त्याच रुबाबात आणि त्याच रूपात तुम्हाला पाहायला मिळणार, तो दुपारी ठीक 12 वाजता कलागंध आर्टच्या मुख्य प्रवेशद्वारावर. तर हे क्षण आपल्या नयनांमध्ये साठवायला आणि ते महागणपतीचं नयनरम्य असं महालक्ष्मीचं रूप पाहायला दुपारी 12 वाजता तिथे नक्की हजर व्हा. आणि मी सर्व फोटोग्राफर्सना विनंती करतो की कृपया कुणीही त्याआधी महागणपतीचा कोणत्याही प्रकारचा फोटो, व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नये. कारण की मंडळाने त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना नम्र विनंतीही केलेली आहे. तर मंडळाच्या हे जी सूचना केली आहे त्याचा आपण आदर राखाल, मान राखाल आणि मंडळाला सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो. महागणपती मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर आल्यानंतर कृपया मी पुन्हा एकदा कंटेंट क्रिएटर्स, फोटोग्राफर्स तसेच सर्व महागणपती भक्तांना विनंती करेन की महागणपतीचा जो रथ असणार आहे, ट्रॉली असणार आहे, त्याच्या दोन्ही बाजूला रशा लावलेल्या असणार आहेत. त्याच्या आतमध्ये तो जो कॉरिडॉर आपण महागणपतीच्या आगमनासाठी बनवतो, त्या रश्यांच्या आतमध्ये कृपया मंडळा व्यतिरिक्त कोणीही येण्याचा प्रयत्न करू नका, तशी सूचना आपल्याला पोलीस प्रशासनाने केलेली आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्याकडे सहकार्याची अपेक्षा बाळगतोय. आणि त्यानंतर महागणपती त्या कॉरिडॉर मधून रस्ता क्रॉस करून आपल्या मुख्य जो परळचा रस्ता आहे त्या तिथे येईल. म्हणजे जवळजवळ आपल्या परळच्या राजाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याजवळ येईल. आणि त्या इथून कोणतंही वादन न होता महागणपती ITC हॉटेलच्या सिग्नल जवळ येईल. आणि तोपर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचं वादन होणार नाहीये याची नोंद सर्व महागणपती भक्तांनी घ्यावी. आपण आता ITC हॉटेलच्या सिग्नल जवळ आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने पारंपरिक आगमन सोहळ्याला सुरुवात त्या तिथूनच होणार आहे. आणि पारंपरिक आगमन सोहळ्याचा आरंभ कोण करणार आहे तुम्हाला माहितीच असेल. नसेल तर ऐका. आरंभ ढोल ताशा पथक. आरंभाच्या नावातच आरंभ आहे, प्रारंभ आहे, सुरुवात आहे. म्हणूनच महागणपतीला मानवंदना देण्यासाठी आरंभ ढोल पथक सज्ज आहे.
151 ढोल आणि 51 ताशा हे महागणपतीच्या पारंपरिक आगमन सोहळ्यात यंदा प्रथमच या लालबाग परळमध्ये घुमणार आहेत. तर हे क्षण अनुभवायला नक्की या. आणि त्यानंतरच तिथेच प्रारंभ सोबतच असणाऱ्या आपला लाडका सर्वांचा आवडता कल्पेश पोटळे अर्थातच मोरिया बँजो पथक. कल्पेशचा एक वेगळा फॅन फॉलोविंग आहे आणि सलग 2022 पासून यंदा तो महागणपती सोबत जुळलेला आहे. मोरिया बँजो पथक जुळलेला आहे आणि कल्पेशला अनुभवायला, त्याचं वादन कौशल्य, त्याचं ग्रुपचा परफॉर्मन्स पाहायला नक्की या. ITC हॉटेल हा महागणपती पारंपरिक आगमन सोहळ्याचा सगळ्यात पहिला केंद्र असणार आहे. आता महागणपती पारंपरिक आगमन सोहळा भारत माता जंक्शन इथे आलेला आहे आणि भारत माता जंक्शन इथे नेहमीप्रमाणेच याची सुरुवात करणार आहेत मोरिया ढोल ताशा पथक. मोरिया ढोल ताशा पथक हे देखील महागणपती बरोबर बऱ्याच वर्षांपासून समन्वय साधून आहेत. बऱ्याच वर्षांपासून ते महागणपती प्रति आपली कला सादर करतात. आणि मोरिया ढोल पथकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त वादन एके वादन न करता त्यामध्ये कोणती ना कोणती कल्पना घेऊन येत असतात. म्हणजे आतापर्यंत त्यांनी मराठी शाळा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, तसेच मावळ येथील ढोल पथक अशा अनेक म्हणजे काय म्हणता येईल संकल्पना घेऊन आलेल्या आहेत. आणि यंदाचाही विषय खास असणार आहे, म्हणजे मुंबईच्या जीवाभावाशी संबंधित असणार आहे. पण तो विषय पाहायला आणि ते वादन अनुभवायला तुम्हाला भारत माता सिनेमाजवळच यावं लागेल. तसेच यंदा प्रथमच बॉम्बे हुपर हिचा देखील परफॉर्मन्स या महागणपती आगमन सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. आणि ती सुरुवात होणार आहे मुंबईचा राजा अर्थातच आपला लाडका मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वारावर. जे मंडळ 99 वर्ष साकार करते आहे त्या मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वारावर ही एक मैत्रीची एक भेट म्हणून आपण पाहू शकतो. काळाचौकीचा महागणपती आणि मुंबईचा राजाचे एक जीवाभावाचा संबंध आपण त्या ठिकाणी साकार करणार आहोत. आणि बॉम्बे हुपर हिचा पहिला परफॉर्मन्स हा मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वारावर होईल. सर्वांना उत्सुकता असते ते दोन सण एकत्र पाहण्याची आणि ती किमया सादर करताय माझगाव ताडवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थातच माझगावचा ताडवाडी गोविंदा पथक. मुंबई महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम ज्यांनी 9 थर लावले असं हे जुनं मंडळ गेले अनेक वर्षांपासून महागणपतीच्या चरणी सेवा समर्पित करत आहे. कधी भारत माता जंक्शन असेल तर कधी गणेश कलर लॅब्सचा जंक्शन असेल. पण यंदा तुम्हाला तीच किमया पुन्हा एकदा हिरामणी मार्केट अर्थातच गणेश कलर लॅब जवळ पाहायला मिळणार आहे. हे दोन उत्सव एकत्र पाहायला या. गणेश आगमनामध्ये दहीहंडी अनुभवायला या. माझगाव ताडवाडीच्या संपूर्ण गोविंदांना आणि त्या सर्व कच्च्या बच्चांना महागणपती मंडळातर्फे मानाचा सॅल्यूट. पुणे संस्कृतीचा माहेरघर. जसा मुंबईतील गणेशोत्सव प्रसिद्ध तसाच पुण्यातलाही. म्हणूनच यंदाचा मान या ढोल पथकातील अजून एक पथक अर्थातच मातृभूमी. ते खास महागणपतीच्या प्रेमापोटी या लालबाग परळच्या प्रेमापोटी आपलं वादन कौशल्य दाखवण्याकरिता या लालबाग परळमध्ये गिरण गावात येत आहेत. तर त्या सर्व वादकांना चीअरअप करायला, त्यांचा हुरूप वाढवायला आणि त्यांचं पुण्यातील हे वादन कौशल्य अनुभवायला तुम्हाला गणेश कलर लॅब अर्थातच हिरामणी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यावं लागेल. आता महागणपती पारंपरिक आगमन सोहळा लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणार आहे. लालबाग राजाचं सुंदर असं निर्माणाधीन असं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. लालबाग राजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महागणपतीचं स्वागत होईल आणि तिथेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे वीरभद्र मर्दानी आखाडा. म्हणजे शिवकालीन हे सर्व प्रात्यक्षिक तलवारबाजी या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे एकदम लुप्त होत चाललेली ही संस्कृती आहे ती जपण्याचा, परंपरा राखण्याचा महागणपती उत्सव मंडळ नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यामुळे हे मर्दानी खेळ पाहायला नक्की या. उदंड ढोलताशा पथक खूप सुंदर असं हे पथक आहे. त्यामध्ये जास्त करून तरुण आणि तरुणींचा भरणा आहे आणि त्यांच्या वादन कलेने त्यांनी बऱ्याच मंडळात, बऱ्याच विभागात आपलं एक नाव प्रस्थापित केलेलं आहे. आणि तेच अनुभवण्यास, त्यांचं वादन कौशल्य पाहण्यास
तुम्हाला लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यावं लागेल. उदंडला आपण सर्व उदंड प्रतिसाद द्याल अशीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. महागणपती प्रवेशद्वारावर ज्यावेळी महागणपतीचं आगमन होईल त्यावेळी खरा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की महागणपती त्याच्या किंगडममध्ये, त्याच्या राज्यात, अर्थातच त्याच्या काळा चौकीत प्रवेश करणार आणि तो क्षण महागणपती भक्त जगण्यास येतात, पाहण्यास येतात आणि मंत्रमुग्ध होतात. त्यांना साथ सोबत लागणार आहे वारसा ढोलताशा पथकाची. खूप प्रसिद्ध असा ढोलताशा पथक आहे आणि त्याचं वादन कौशल्य म्हणजे एक म्हणता येईल ना, एक वेगळी एनर्जी आणि एक वेगळी ऊर्जा, ह्या सगळ्या त्या गोष्टी त्या वारसा ढोल पथकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. आणि त्यांच्या सोबतच कलात्मक लेझिम हे पहिल्यांदाच मुंबईमध्ये सादर होणार आहे. आणि ते कुठे होणार आहे? तर महागणपती चौकात. त्या या कलात्मकचं कला पाहायला, वारशाचं वादन पाहायला आणि महागणपती या काळा चौकी नगरीत कसा प्रवेश करतो ते पाहायला तुम्हाला महागणपती चौकाजवळ यायचं आहे. महागणपती ज्यावेळी आपल्या संपूर्ण काळा चौकी विभागात या ठिकाणी प्रवेश करेल आणि संपूर्ण विभाग तो दर्शन देण्यास आतुर असेल, त्याचवेळी महागणपतीची पालखी देखील रुपेरी पावलांची महत्वाचं असते. आणि ही रुपेरी पावलांची पालखी आमच्या कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील बांधव येतात. गेली अनेक वर्षांपासून ते महागणपती चरणी सेवा समर्पित करतात आणि कोकणातील पालखी जी फक्त होळीला तुम्हाला त्या कोकणात पाहायला मिळते, ती अनुभूती तुम्हाला या महागणपती पारंपरिक आगमन सोहळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच एक महत्वाची परंपरा हलगी, ती देखील यंदा प्रथमच महागणपती पारंपरिक आगमन सोहळ्यात असणार आहे. हलगी म्हणजे एक ऊर्जा, हलगी म्हणजे एक प्रतिष्ठा आणि हलगी म्हणजे एक परंपरा. ही हल्ली सहजासहजी पाहायला नाही मिळत, पण तीच आणण्याचा आणि या ठिकाणी तिचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे करण्यात आलेला आहे. तर हलगी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला या पारंपरिक आगमन सोहळ्यात दिसेल त्या त्या ठिकाणी नक्की उपस्थित राहा आणि हलगीचं सादरीकरण पहा. स्वर्गीय विजयजी खातू यांनी सुरू केलेली परंपरा, अर्थातच त्याचसाठी त्यांना परफेक्शनिस्ट बोललं जायचं. त्यानंतर रेश्माताईंनीही महागणपती साकारला. पण आता सलग 5 वर्ष कलागंध आर्टचा युवा मूर्तिकार सिद्धेश दिघोळे ही मूर्ती साकारतोय. आणि ही चाळ तुम्ही पाहतच आहे, 14 फूट उंची आणि 8 फूट रुंदी, हीच किमया आहे महागणपतीची. आणि या महागणपती या छोट्याशा चाळीतूनच कसा येतो ना, ते आता फक्त मुंबई महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाचं कुतूहल झालेलं आहे. आणि हे क्षण पुन्हा आपल्या नयनांनी साठवण्यासाठी, जगण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी उद्या रात्र ठीक 9 वाजता तुम्हाला याच जागेवर यावं लागेल. महागणपती त्या रुबाबात येतो आणि भक्तांना दर्शन देतो आणि त्याच्या प्रांगणात तो स्थिर होतो. ही साधी सुधी गोष्ट नाही. अंगावर काटा म्हणतात ना, गूज बम्स, तेच सर्व क्षण असतात आणि ती महागणपती भक्तांसाठी पर्वणी असते. आणि हे पर्वणीचे साक्षीदार व्हायला तुम्हाला मी काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आमंत्रित करतोय. मी सर्व कॉन्टेंट क्रिएटर्स, महागणपती भक्त आणि मुंबई महाराष्ट्रातून हिंदुस्थानासह आलेल्या सर्व महागणपती भक्तांना सूचना करतोय, विनंती करतोय, कृपया सार्वजनिक मालमत्तेचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची आपण काळजी घ्यावी. तसेच मुली आणि महिला ज्या या मोठ्या प्रमाणात पारंपरिक आगमन सोहळ्यात सहभागी झालेल्या असतात त्यांचा आपण सन्मान राखावा. ज्येष्ठ नागरिक देखील असतात, त्यांचीही आपण काळजी घ्यावी. चला तर मग आम्ही सर्व काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी, कार्यकारिणी आणि समस्त काळा चौकीकर हा पारंपरिक आगमन सोहळा साकारण्यास सज्ज झालेलो आहोत. तुम्ही पण तयार राहा. भेटूया उद्या दुपारी ठीक 12 वाजता कलागंध आर्टच्या मुख्य प्रवेशद्वारावर. जय महागणपती.